मुंबईतल्या नायर रुग्णालयामध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग झालेला आहे। ही घटना घडलेली आहे आणि सहयोगी प्राध्यापकानेच या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधी समितीकडून या सगळ्या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे। प्राध्यापकासह एका डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। दरम्यान नायर रुग्णालयातल्या वैद्यकीय विद्यार्थिनीचा जो विनयभंग झाल्याचा प्रकार घडला ती अत्यंत गंभीर बाब आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट केली आणि संताप व्यक्त केलाय। मुख्यमंत्री शिंदेंनी याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं आणि विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा असं देखील सुळे म्हणाल्यात। काय नेमकं म्हटलं एक्स पोस्ट मध्ये सुप्रिया सुळेंनी बघूया। मुंबई पालिकेच्या प्रतिष्ठित नायर रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं सहयोगी प्राध्यापकाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली, परंतु या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे। अनेक दिवसांपासून न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहे, पण हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही। ही अतिशय गंभीर घटना आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कृपया वैयक्तिक लक्ष घालून आरोपी आणि आरोपीला वाचवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याशी या सगळ्या संदर्भात आपण आणखी सविस्तर बोलणार आहोत। रिद्धेश, कोलकात्यामध्ये घडलेली घटना आहे ती इतकी ताजी असताना त्याच्यावर इतका प्रचंड संताप व्यक्त होत असताना थेट मुंबईत नायरमध्ये असं प्रकार घडताना दिसतोय। काय नेमक्या विद्यार्थ्यांच्या सध्या प्रतिक्रिया आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत? नक्कीच आपण पाहिलं कोलकातामध्ये जी महिला अत्याचाराची घटना झाली, ही घटना ताजी असताना आता मुंबईतील नायर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्येही देखील एक लैंगिक छळ झाल्याचा आरोप आहे तो खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला आहे। मुंबईतील जे नायर हॉस्पिटल आहे तिकडे जे रेसिडेंट डॉक्टर आहे यांच्यावरती जे सहयोगी प्राध्यापक आहे यांनी लैंगिक छळ केला आहे आणि या प्रकरणी आहे जे प्राध्यापक आहे त्यांना वाचवण्याचं काम हॉस्पिटल प्रशासनाकडून केलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्या तरी जे सर्व विद्यार्थी जे रेसिडेंट डॉक्टर असतील व सर्व विद्यार्थी असतील त्यांचं एकच मागणं आहे की जी कठोर कारवाई आहे ते सहयोग प्राध्यापक यांच्यावरती करावं। मात्र जे प्राध्यापक आहे त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न हा सध्या तरी इकडच्या जे संपूर्ण जो स्टाफ जो संपूर्ण जे हॉस्पिटलचे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडून केला जातोय असा आरोप सध्या तरी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केल्यानंतर आता प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित आणि या आरोपीला नक्की कशा पद्धतीने शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद रिद्धेश दिलेल्या माहितीसाठी।